वारकरी परंपरेला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे। खराब रस्त्यामुळे यंदा संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चांदीचा रथ बैलांऐवजी ट्रॅक्टरनं ओढावा लागलाय। माढा ते करमाळा मार्गावरील मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे बैलांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती सोहळा विश्वस्तांनी दिली आहे। या खडतर प्रवासात सुमारे 8 कोटी रुपये किमतीच्या चांदीच्या रथाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। रथाचे काही भागही तुटल्याची माहिती समोर आली आहे। याचबरोबर अनेक वारकरी चिखलात घसरून पडल्यानं किरकोळ जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान यंदाही पालखी मार्गाची दुरुस्ती झाली नाही तर पुढील वर्षापासून पालखीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा विश्वस्तांनी प्रशासनाला दिलाय। या घटनेमुळे वारकरी संप्रदायातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून पालखी मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरते। मोठा निवृत्तीनाथांचा रथ जातो, एवढे सजन गाव आहेत आणि रस्त्यांचे हाल हे पाहता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। झरे या ठिकाणी जात असताना सुद्धा रथाचे काही पार्ट गळून पडले। आपला रथ 7-8 कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे। रथाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। वारकऱ्यांनाही दुखापती झालेले आहे। वारकरी चालून आणि त्या पाण्यातून चिखलातून त्यांना पायाला वेदना होत आहे। या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या घडत आहेत। त्यामुळे मी वैयक्तिक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना विनंती करेन की आपण या रस्त्याचे कामं तात्काळ करावे